माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा स्नेह त्यांच्यावर बरेच वर्ष होता. त्यांना विनंती की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांचे आवडते आणि लाडके स्वर्गीय अजितदादा यांच्या शोक सभेला आपण एकत्र आलेलो आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. परंतु अशी वेळ आपल्यावर इतक्या लवकर येईल असं कुणालाही स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. खरं म्हणजे अजितदादा यांनी जे महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्ष काम केलं, 1991 पासून आजपर्यंत अनेक पदं त्यांनी भूषवली. खासदार झाले, आमदार झाले, मंत्री झाले, विरोधी पक्षनेते झाले, उपमुख्यमंत्री झाले. एक स्पष्ट वक्ता, एक परखडपणे आपली मतं मांडणारा, बघतो करतो पाहतोवाला नाही, होणार असेल तर लगेच करणारा, नसेल होणार तर नाही म्हणून सांगणारा. खरं म्हणजे राजकारणामध्ये कडक शब्दात स्पष्टपणे नाही म्हणून सांगणारी माणसं कमी असतात. परंतु अजितदादांना आम्ही पाहिलं की होण्यासारखं असेल तर तात्काळ करून टाकायचं, नसेल होणार तर नाही म्हणून सांगायचं. आणि या राज्याच्या विकासाचा ध्यास असणारा असा मोठ्या मनाचा नेता आज सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलाय. 28 जानेवारी हा काळा दिवस महाराष्ट्राने पाहिला. कुणालाही विश्वास वाटणार नाही अशा प्रकारचं त्यांचं आपल्यातून अवेळी जी एक्झिट आपण पाहिली. वेळेवर पोचणारे, वक्तशीरपणा. आम्ही तिघही, देवेंद्रजी काय, मी काय, अजितदादा, आमचं एवढं तिघांचं बॉन्डिंग होतं की एकमेकांच्या मनातला आम्ही ओळखत होतो. परंतु दुर्दैवाने काळाच्या मनातला आम्ही ओळखू शकलो नाही. मुंबईमध्ये सरन्यायाधीश आता जे आहेत सूर्यकांतजी, त्यांचा कार्यक्रम होता आणि त्यावेळेस अजितदादा कार्यक्रम संपल्यावर थोडं अगोदर निघाले. मी त्यांना म्हणालो अजून कार्यक्रम आपला बाकी आहे. मला म्हणाले, असं म्हणाले, म्हणजे मला बाहेर जायचं आहे, विमान पकडायचं आहे. 2 दिवस अगोदरचा मला वाटतं कार्यक्रमाचा. परंतु 28 तारखेला सकाळचं जे काही घटना घडली ती अतिशय धक्कादायक, वेदनादायी आणि मनाला न पटणारी आणि कुणाचाही विश्वास न बसणारी अशा प्रकारची दुर्दैवी घटना या महाराष्ट्राने, देशाने पाहिली. सारा महाराष्ट्र हळहळला त्यांच्या दुर्दैवी जाण्याने. प्रत्येकाला आपल्या घरातलं कोणतरी गेलं अशा प्रकारचं दुःख प्रत्येकाने व्यक्त केलं. माणसाचं काम, माणसाचं मोठेपण. त्यांच्या बारामतीमध्ये लाखोंचा जनसमुदाय जमा झाला आणि आपण पाहिलं किती मोठा माणूस होता, किती मोठ्या मनाचा होता. आणि आपला माणूस, कामाचा माणूस, प्रत्येकाच्या विश्वासाचा माणूस त्या दिवशी आपल्यातून निघून गेला आणि म्हणून लाखो लोक जमा झाले होते. ही खरे म्हणजे त्यांच्या कामाची पोचपावती होती.
कार्यकर्त्यांच्या पाठीशी कसं खंबीरपणे उभं राहायचं, कार्यकर्त्याला कसं बळ द्यायचं, कार्यकर्त्याला मोठं कसं करायचं, हे दादांकडून शिकलं पाहिजे. आटोपशीरपणा, टापटीपपणा, नीटनेटकापणा हा त्यांचा स्वभाव होता. देवेंद्रजी आणि आम्ही जेव्हा कुठल्या एखाद्या उद्घाटनाला गेलो की एखादा कुठंतरी वायर निघाली असेल त्या इमारतीची, कुठंतरी रंग कमी जास्त झाला असेल, कुठंतरी काही छोटा मोठा अगदी काम राहिलं असेल, तर लगेच त्याला बोलवून सांगायचे, बाई इथे राहिलंय, हे बाई इथे चुकलंय. एवढा मोठा माणूस या छोट्या छोट्या गोष्टीकडे, पण क्वालिटीमध्ये कधीही त्यांनी कॉम्प्रोमाइज केली नाही, तडजोड कधी केली नाही. मला आठवत आहे मगाशी देखील काही लोकांनी त्यांच्या एवीमध्ये पण पाहिलं आपण, हे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना करत असताना मी मुख्यमंत्री होतो, देवेंद्रजी आम्ही अजितदादा बसलो, किती हजार कोटी, 46,000 कोटी, 46,000 कोटी लागणार. पण अजितदादांनी त्याही परिस्थितीमध्ये आपली आर्थिक गडी विस्कटू दिली नाही, योजना कमी केल्या नाहीत आणि विकासही कमी झाला नाही. अशा प्रकारचं अर्थमंत्री 11 वेळा ज्यांनी बजेट सादर केलं, एक अनुभवी नेता आज आपल्यातून गेलाय. किती आठवणी सांगणार आपण, कितीतरी अशा आठवणी आहेत. मी जेव्हा ते उपमुख्यमंत्री होते तेव्हा मी मंत्री होतो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा ते उपमुख्यमंत्री होते. आता देवेंद्रजींच्या काळात आम्ही दोघं उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होतो. एक आमचं 24/7 काम सुरू होतं. देवेंद्रजी दिवसभर रात्रीपर्यंत काम करायचे, अजितदादा सकाळी 5 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून काम सुरू करायचे. कधी कधी अधिकाऱ्यांना 6 वाजता 7 वाजता बोलवायचे, अधिकाऱ्यांची परपट व्हायची, धावपळ व्हायची. मी रात्री उशिरापर्यंत पहाटेपर्यंत काम करायचो. एवढं आमचं बॉन्डिंग जे 24/7 होतं, मी तर म्हणेन ट्रँगल ऑफ स्टॅबिलिटी, अशा प्रकारचं काम आम्ही करत होतो. आणि आता निवडणुका संपल्या होत्या, आता सगळं स्थिर स्थावर होत होतं आणि काळाने अशा प्रकारचा घात केला. खरं म्हणजे अजितदादा मोठ्या मनाचा होता, अगदी स्पष्ट वक्ता होता, वाह करायचा मोठ्या मनाने, अगदी खुले मनाने, दिलदारपणाने. मला आठवत आहे की आम्ही देवेंद्रजीने आम्ही समृद्धीवर गेलो होतो. आम्ही आळीपाळीने ऑडी गाडी चालवली, दादा मागे बसले होते. स्पीड वाढवू दिला नाही त्यांनी, स्पीड वाढवू दिला नाही. ते म्हणाले, तुम्ही स्पीडवर लक्ष होतं त्यांचं, पण मोठ्या मनाने म्हणाले, माझी बॅक सीट फिक्स आहे, माझी बॅक सीट फिक्स आहे. गडकरी रंगायतांमध्ये ठाण्याला एक कार्यक्रम होता. मी मुख्यमंत्री असताना माझ्यावर एक पुस्तक लिहिलं होतं. देवेंद्रजी आणि अजितदादा दोघंही होते. अजितदादांनी भाषण केलं, अगदी मोठ्या मनाने त्यांनी सांगितलं. सगळ्यात जास्त सह्या करणारा मुख्यमंत्री कोण? एकनाथ शिंदे. आणि त्यांनी हेही म्हटलं, अरे तुम्ही दोघं माझ्यापेक्षा ज्युनियर आहात, मी तुमच्यापेक्षा सिनियर असून तुम्ही पुढे गेलात. ठीक आहे ठीक आहे, चालतं चालतं. खरं म्हणजे ती एवीमध्ये पण आपण पाहिलं, आम्ही तिघही पत्रकार परिषदेत होतो आणि मुख्यमंत्री जेव्हा देवेंद्रजी झाले तेव्हा मी म्हणालो, मला पत्रकार सारखे विचारत होते काय झालं, सांगतो संध्याकाळी. अजितदादांनी माझ्या हातून माईक घेतला, ए बाबा एकनाथरावांचं काय ते मला माहीत नाही, पण मी तर शपथ घेणार. असं स्पष्ट वक्तेपणा, सगळ्यांना खळखळून हसवणारा, एकच हशा पिकला. आणि पत्रकार परिषदेत देखील कुठल्याही प्रसंगी गंभीर वातावरण कसं खेळकर करायचं हे अजितदादांकडून शिकलं पाहिजे. त्यांनी एवढं काम केलंय. आणि मंत्रिमंडळात देखील आम्ही ज्या योजना केल्या त्यानंतर काटकसर कशी करायची हे मंत्रिमंडळात देखील सांगायचे. ते सगळ्या मंत्र्यांना, कुठेही तुम्ही कुठली घोषणा करू नका, अशी अशी परिस्थिती आपली आहे, असं अगदी स्पष्ट वक्तेपणा देखील. आणि आम्हाला वयाने ते मोठे होते, माझ्यापेक्षा अनुभवाने मोठे होते.
खरं म्हणजे वडिलकीचा सल्ला देखील ते नेहमी द्यायचे. काही गोष्टी ते बोलायचे ते मी तर बोलू शकत नाही, परंतु अगदी मनापासून, अगदी त्यांचा आवाजामध्ये जे काही जरब होती, सगळ्या गोष्टी होत्या आणि प्रशासनावर खूप पकड होती. पण मी जाता जाता एवढंच सांगेन की असा माणूस पुन्हा होणे नाही. अजितदादा पुन्हा होऊ शकत नाहीत. असे माणसं दुर्मिळ असतात आणि त्यातले अजितदादा होते. आणि खरं म्हणजे त्यांच्या मनामध्ये देखील असं प्रत्येकाला वाटतं. 6 वेळा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर कोणाला वाटणार नाही, परंतु ते शल्य आणि ती खंत कायम राहिली. नशिबाने साथ दिली असती तर तेही झालं असं. पण आज अजितदादा नाहीत. मी अगदी मोकळ्या मनाने सांगतो, एक कर्तबगार मुख्यमंत्र्याला होणाऱ्या आपण मुकलो, महाराष्ट्र मुकला, कारण मुकला. आणि खऱ्या अर्थाने सुनेत्राताई इथं आहेत. त्यांनी ज्या अतिशय धीरोदात्तपणे पार्थ आहे, जय ही जबाबदारी उचलली आहे. सांत्वन करणं सोपं असतं. ज्याचं जळतं त्याला कळतं. मी देखील भोगलेलं आहे. माझी 2 मुलं जेव्हा गेली अपघातात, माझे गुरु आनंदीगे अपघातात गेले, ते दुःख पाहिलंय, सोसलंय. त्यामुळे सांत्वन करणं सोपं असतं, पण सहन करणं कठीण असतं. आणि म्हणून मी अजितदादा आपल्यात नसले तरी सुद्धा त्यांची कामं, त्यांचं कर्तृत्व, त्यांचे विचार आपल्यासोबत कायम असणार आहेत. सुनेत्राताई आहेत, जय, पार्थ आहे, आम्ही सगळेजण, आपण आपला परिवार एकच परिवार आहे. पवार परिवार काय आपला सगळा. दादांनी देखील महाराष्ट्राला परिवार मानलं होतं आणि म्हणून आपण सगळे एका परिवारातले आहोत. आम्ही सगळेजण आपल्या दुःखात सहभागी आहोत, आपल्या सोबत आहोत. आणि दादांनी जे जे काही विचार केलेत ते पुढं नेणं. ते म्हणायचे विकास आता लांबणार नाही, महाराष्ट्र आता थांबणार नाही. हे पुढं आपल्याला घेऊन जायचं आणि हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल.